मित्रो नमस्कार. आज सकाळपासून किंबहुना काल दुपारपासून भारतीय जनता पक्षाची पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अ, विरोधी पक्षात म्हणजे विशेषतः महाविकास आघाडीमध्ये थोडीशी तीव्र अशी खळबळ माजलेली आहे. मी थोडीशी तीव्र यासाठी म्हणतोय की खळबळ तर अशीच माजलेली होती. कारण निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीनं सगळ्याच गोष्टीत आघाडी घेतलेली आहे. किंबहुना निवडणुका जाहीर करण्याची जी काही वेळ होती, जो जो टायमिंग होता, त्या टायमिंगला जुळेल आणि त्याला सगळ्या गोष्टी पूरक कशा असतील याचा विचार करून मागचा जो महिना आहे, तो महिनाभर सरकारी योजना आणि इतर सगळ्या गोष्टी म्हणजे त्यात उद्घाटनं आली, काही कामांचे शुभारंभ आले, काही ठिकाणी योजना जाहीर करणं आल्या. या सगळ्या गोष्टींचा जो धडाका महायुतीनं लावला होता, त्या तुलनेत महाविकास आघाडी फिकी पडत चालली होती आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीमध्ये जो कलगीतुरा रंगला आहे, नाना पटोले, संजय राऊत. आता काल तर अशी बातमी आली, की यांच्यातला वाद जो एवढा विकोपाला गेला, की कुणीतरी कुणाच्या तरी श्रीमुखात भडकावली. आता हे श्रीमुख कोणाचं आहे आणि भडकावणारा हात कोणाचा आहे, याबाबत काही ठोस माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपण त्यावर बोलणं चुकीचं आहे. समाज माध्यमावर काही बातम्या येतात आणि खास करून अशा सोशल मीडियावरच्या ज्या अशा हवेतल्या बातम्या असतात, त्याला पुडी सोडणं म्हणतात. तर आता हे येत्या या सगळ्या निवडणुकीच्या काळात खूप पुड्या सोडल्या जातील. त्यातलीच एक पुडी होती असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करूया. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की मातोश्रीवर ज्यावेळेला मी हा व्हिडिओ आज शूट करतोय, त्यावेळेस मातोश्रीवरती एक तातडीची बैठक उद्धवजींनी बोलावली. शिवसेनेचे सारे नेते आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार, आता त्यांच्याकडे जे शिल्लक आमदार आहेत त्यांच्यासह अशा पद्धतीनं शिवसेनेनं आपलं उपद्रव मूल्य दाखवायला सुरुवात केलेली. शिवसेना महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत सातत्यानं एक वेगळा सूर लावून आपला जो विरोध आहे किंवा आपली जी काही न्यूसन्स व्हॅल्यू आहे, उपद्रव मूल्य ज्याला आपण म्हणतो, ते दाखवण्याचा प्रयत्न करते, सातत्याने करते. ते याचसाठी की त्यांना या महाविकास आघाडीत सगळ्यात आधी त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं. मुख्यमंत्रीपद जर हवं असेल तर सगळ्यात जास्त जागा जिंकून येणं, निवडून आणणं हे गरजेचं आहे. त्या जास्त जागा जिंकून येतील कधी? जेव्हा यांच्याकडे जास्त जागा लढण्यासाठी असतील. हा साधा सोपा ठोकताळा मांडत उद्धवजींनी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडाव्या यासाठी व्यूहरचना केली होती. आता या व्यूहरचनेमध्ये लोकसभेला ज्या पद्धतीनं हे बाकीचे 2 पक्ष म्हणजे राशप, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सपशेल शरणागती पत्करली होती. उद्धवजींना झुकतं माप दिलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. आता चित्र बदललं आहे. राशप असो किंवा काँग्रेस या दोघांच्या सीट शेअरिंग ज्या आहेत लोकसभेच्या त्या जास्त आहेत आणि त्यांना मिळालेली मतांची जी टक्केवारी तीही जास्त आहे. तुलना केली तर त्यांच्या यशाचं प्रमाणही जास्त आहे. त्या तुलनेत आता शिवसेनेला पुन्हा एकदा झुकतं माप देणं हे दोन्ही पक्षांना खटकतंय. शरद पवारांनी स्पष्टपणे सांगून टाकलं, की निवडणुका जेव्हा संपतील आणि त्याचे निकाल लागतील, त्या निकालांनंतर आपण ठरवू, की मुख्यमंत्री कुणाचा होईल. अर्थात ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री असणार आहे. झालंय काय, शिवसेनेला कुठेतरी एक प्रकारची भीती वाटते, की आता हे ज्या पद्धतीनं महायुती सरकार आपलं मार्गक्रमण करते, लाडकी बहीण योजना असो की इतर अनेक योजना असो, त्या योजनांचा जो इम्पॅक्ट मागच्या 1.5-2 महिन्यात असा मोठ्या प्रमाणात आणि प्रकर्षानं सर्वसामान्य जनतेवर पडताना दिसतोय, तो इम्पॅक्ट कुठेतरी हलावा, कुठेतरी ढळावा यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे नरेटिव्हज हे सेट केले जात आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला हल्ला, त्यांचा झालेला खून, त्यातून कुठेतरी वातावरण ढवळून काढणं किंवा राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असं करत लोकांचं लक्ष कुठेतरी विचलित करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या बाबा सिद्दीकी खून खटला प्रकरणामागे असू शकतात. तो एक भाग झाला नरेटिव्ह सेटिंगचा. आता दुसरं जर म्हणाल तर तुम्ही 288 जागा महाराष्ट्रातल्या आहेत आणि हे 3 जे महाआघाडीतले घटक पक्ष आहेत, यातल्या एकाही पक्षाची आजच्या घडीला ताकद नाही की ते 288 जागावर लढू शकतात. त्यांच्याकडे उमेदवारही नाही आहेत. आता अगदी हातातोंडाशी आल्यानंतर म्हणजे अगदी उद्या परवा तुम्हाला काही करून तुम्हाला यादी जाहीर करणं गरजेचं आहे. भाजपने बाजी मारली आहे. कालच त्यांच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीमध्ये या तिन्ही पक्षांची पहिली यादी, यातल्या कुठल्यातरी एका पक्षाची जी पहिली यादी आहे,
ती आज जाहीर होणं गरजेचं आहे. मग तसं चित्र दिसत नाही, कारण 288 जागा समोर आहेत आणि जर ही जी काही महाविकास आघाडी आहे ती जर तोडून स्वतंत्र लढायचं ठरवलं तर तेवढे उमेदवार आजच्या घडीला कुठून आयात करायचे आणि ते आयात होतील का याबाबतही साशंकता आहे. शिवसेनेचा जो अट्टाहास आहे विदर्भातल्या काही जागा आणि मुंबईतल्या काही जागा यासाठी शिवसेना हटून बसलेली आहे. त्या जागांवरती त्यांच्याकडेही उमेदवार नाही हे स्पष्ट आहे. तरीही शिवसेना त्या जागा सोडायला तयार नाही. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट आहे की ती जागा एकदा आपल्या पदरात पडली की तिथे कुठलाही उमेदवार आयात करायचा, मग तो काँग्रेसमधला इच्छुक का असेना किंवा शरद पवारांच्या गटातला इच्छुक का असेना, त्याला आपल्याकडे घ्यायचा, त्याला आपलं बळ द्यायचं आणि आपल्या तिकिटावर लढवायचं, आपल्या मशाल या चिन्हावर. आणि गेला बाजार जर तो निवडून आलाच तर आपली एक जागा वाढते. येनकेन प्रकारे आपलं संख्याबळ वाढवण्याच्या एका विचारानं पछाडलेले उद्धव ठाकरे आज महाविकास आघाडी जी आहे, ज्या 3 पक्षांच्या एकत्रित येण्याने झालेली, आणि त्या महाविकास आघाडीचं एक कडवं आव्हान महायुतीसमोर उभं आहे असं 2 महिन्यापूर्वी जे वातावरण होतं महाराष्ट्राच्या राजकारणात ते आज दिसत नाही. त्याचं कारण आज महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आलेली आहे. या महायुतीची 3 शकलं व्हायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती सध्या एकंदर दिसत आहे. आणि ती मी ह्या बेसवर बोलतोय की मातोश्रीवर वेगळी चूल मांडण्याचा विचार सुरू आहे का? अर्थात तसा विचार सुरू आहे, पण 288 जागांवर उमेदवार आणायचे कुठून हा एक मोठा प्रश्न शिवसेनेसमोर आहे, उभाटा गटासमोर, आणि तोच प्रश्न काँग्रेससमोरही आहे आणि तोच प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटासमोरही आहे. पण एकंदर हे चित्र पाहिल्यानंतर आज हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे 288 जागा लढवण्याच्या परिस्थितीत का येऊन ठेपलेत, यासाठी ही जी महायुती, आधी लोकसभेला इंडी आघाडी, या सगळ्या गोष्टी ते एकत्रित एकमेकांच्या गळ्यात गळे घालून जे हे निघालेले लोक होते ते अचानक असे एकमेकांचे वैरी कसे झाले, हा जो प्रश्न आहे त्यामागे एक थिअरी मांडली जाते की कोणीतरी महायुतीतल्या चाणक्याने एका नेत्याला अशी सुपारी दिलेली आहे की तुम्ही महाविकास आघाडीची शक्ल करून दाखवा, महाविकास आघाडी फोडून दाखवा. आणि ती सुपारी फार मोठी आहे. ही सुपारी तो महाभाग फोडणार की महाविकास आघाडीची शक्ल होणार? थोडक्यात महाविकास आघाडी फोडण्याची ही सुपारी मिळालेली आहे. सुपारी फुटली काय आणि महाविकास आघाडी फुटली काय, एकच अर्थ एकच होतो. त्यामुळं कदाचित असं वातावरण आता निर्माण झालेलं आहे, म्हणजे अगदी जो धगधगता ज्वालामुखी जो असतो त्या ज्वालामुखीचं जे तो उत्कलन बिंदू आणि ज्याचा तो पॉईंट असतो जिथून ते सगळं तो लावारस बाहेर येतो, त्या बिंदूवर येऊन ठेपलेली ही महाविकास आघाडी. आणि त्या महाविकास आघाडीत जे इच्छुक उमेदवार आहेत, जे केविलवाने चेहऱ्याने या नेत्यांकडे बघतायत की एकदा तुमचं काहीतरी ठरू द्या आणि आमची जी काही आमच्या वाट्याला येणारी तिकीट आहेत ते आम्हाला मिळू द्या, आम्ही लढायला उत्सुक आहोत. ते लढायला उत्सुक आहेत, महायुतीला त्यांना हरवायचं आहे, पण यांचे नेते हे कुठल्या तरी सुगंधी सुपारीच्या आहारी जाऊन या सुपाऱ्या वाजवण्यात मग्न आहेत. आणि ही जर सुपारी वाजली तर महाविकास आघाडी फुटायला वेळ लागणार नाही. मला तर सध्या हे चित्र दिसतंय की कुणीतरी अशी सुपारी घेतलेली आहे आणि ही सुपारी जर वाजली तर महाविकास आघाडी फुटणार आहे. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तत्पूर्वी ही एक शक्यता जी मी तुमच्यासमोर मांडली त्यात तुम्हाला किती दम वाटतो, किती तथ्य वाटतं? महाविकास आघाडी फुटेल का? फुटली जरी नाही तरी आता जे काही वातावरण निर्माण झालंय ते निर्माण करण्यामागचे खरे कलाकार कोण? कुणाच्या खिशात ते सुगंधी सुपारीचं पाकिट आहे? हे मात्र कमेंट्स करून जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार.